महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत कार्निवल भरवण्यात आलं। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून हे कार्निवल भरवण्यात आलं। या कार्निवलला परदेशी पाहुण्यांनी देखील हजेरी लावलेली होती। या संदर्भात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। पहिल्यांदाच कार्निवल अशा प्रकारे केला जातोय। हा खास करून जर आपण पाहिलं तर परदेशातला ही संकल्पना आहे, मात्र त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे टच देण्याचा कुठेतरी तुम्ही प्रयत्न केला। आपण कार्निवल म्हणल्यानंतर आपण गोव्याला जेव्हा जातो न्यू इयरला आणि क्रिसमसला, तेव्हा वेस्टर्न स्टाईल कार्निवल परेड तिथं बघायला मिळते। मी पर्यटन विभागाचा मंत्री झाल्यानंतर मी अनेकदा गोव्याला ती परेड पाहिलेली आहे, पण जेव्हा महापर्यटन महोत्सव महाराष्ट्राचा आपण महाबळेश्वरमध्ये सुरू केला तर मराठी संस्कृतीची शोभायात्रा, हे मराठी नाव आम्ही त्याला दिलं। तर कार्निवल लोकांच्या पाठ झाल्यामुळं ते म्हणावं लागते आपल्याला। पण तुम्ही पाहिलं असेल, घोडे होते, डान्स पथक होतं, ढोल पथक होतं, गजी नृत्य होतं, कोळी नृत्य होतं। म्हणजे जी काय आम्ही प्रयत्न केला आहे महाराष्ट्राची सगळी संस्कृती या शोभायात्रेमध्ये असावी, आणि स्थानिकांचा खूप प्रतिसाद आहे। आपण आता काही परदेशी पर्यटक आलेले आहेत, जपानचे पर्यटक आहेत आणि दुसरे अमेरिकेवरून आलेले पर्यटक आहेत, त्यांच्याशी मी बोललो, त्यांना तर खूप वेगळं वाटलं हे, आणि ते म्हणले वी लाईक इट, वी एन्जॉयड इट। त्यामुळे प्रयत्न केला आहे माझ्या विभागानं, आणि काल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी याचं भरभरून कौतुक केलं की हे खूप चांगला उपक्रम आहे। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय समारोपाला येत आहेत, त्यामुळं निश्चितच पर्यटन विभागाला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला देशभर एक ब्रँडिंग करण्याचं काम आजच्या या महापर्यटन महोत्सवातनं आपण केलेलं आहे। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, महाबळेश्वर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।